आता आम्ही लालबागला पोहोचलोय. शोभायात्रा आता इथे समोरच आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुशांत जाधव SJ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला मराठी नववर्षाच्या व गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत आपल्या लालबागमधल्या शोभायात्रेमध्ये. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला नक्की लाईक, कॉमेंट, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेजारचं बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघता येतील. चला तर मग जाऊया आपल्या लालबागच्या शोभायात्रेमध्ये. शोभायात्रेत सहभागी होण्याकरता मी आलो आता चिंचपोकळीच्या नाक्यावरती आणि इथे शोभायात्रेचं स्वागत करण्याकरता आपल्या मंडळानं सुद्धा स्वागत कक्ष उभारलेला होता. तर आता आपण लालबाग मध्ये आहेत आणि माझ्या बरोबर सुशील पावसकर सुद्धा आहे. गुढीपाडवाच्या आधी शुभेच्छा. आता आम्ही लालबागला पोहोचलोय. शोभायात्रा आता इथे समोरच आहे. लालबागच्या शोभायात्रेचं आयोजन हे गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येतं. या वर्षीची संकल्पना आहे शिवभारत. या चित्ररथांमध्ये सेनापती यसाजी कंक यांची तलवार आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर सुभेदार तानाजी मालुसरे यांची कवड्याची माळ सुद्धा पाहायला मिळाली. या शोभायात्रेमध्ये पारंपरिक असं ढोल ताशा पथक सुद्धा होतं. आता आपण ऐकूया या पथकाने सादर केलेले त्यांचं वादन. शोभायात्रेमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी होती व त्या पालखीचं जाऊन मी दर्शन घेतलं. या शोभायात्रेमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत असलेले कलाकार मंडळी दिसले. त्यांनी साकारलेली भूमिका ही हुबेहूब महाराजांसारखीच दिसत होती. वाऱ्यावरती फडकणारे आपले भगवे ध्वज, त्याचबरोबरीने असणारा ढोलांचा ठेका हा ताल धरतच होता. त्याचबरोबर दुसरीकडे मला मधुर असा सनईचा आवाज आला आणि मी तिथे जाऊन बघितलं तर तो होता आपला मित्र संदेश उर्फ सनई किंग. या संपूर्ण शोभायात्रेमध्ये पोलिसांसोबत वाहतुकीचं नियोजन करणारे आपले कार्यकर्ते.
यात्रेच्या पालखीचं आगमन आता आपल्या मंडळाच्या स्वागत कक्षाजवळ झालं. इथे या पालखीचं स्वागत करून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिलेदारांच्या वंशजांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.